हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सेजल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? तर आय होप तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर तुम्ही म्हणत असाल की इथे 2-3 महिन्यापासून लाँग व्हिडिओज नाही पडत आहे, शॉर्ट व्हिडिओजमध्ये दिसते आहे. ॲक्च्युली शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कळलंच असेल की 26 नोव्हेंबरला माझी नुकतीच डिलेवरी झाली आणि माझे फर्स्ट 45 डेज खूप अवघड गेले. आत्तापर्यंतही अवघड जात आहे, बट चलो चलता है इतना तो. पण आता म्हटलं उद्या पिल्लूला 2 मंथ्स कंप्लीट होत आहेत आणि आता मी यूज टू होते त्या गोष्टींसाठी. तर आणि पिल्लूचे पप्पाही आलेत. ते ॲक्च्युली काल रात्री मध्यरात्री आले, त्यामुळे त्यांना जी 2 महिन्यानंतरची जी रिॲक्शन होती भेटण्याची ती काय मला कॅप्चर करता नाही आली, कारण का तेही डिलेवरीनंतर आत्ता आलेत. सो आजचा दिवस मला तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला, म्हणून करते. ह्याच्यापुढे व्लॉग्स, व्हिडिओज डेली किंवा मग एक दिवसाआड तुमच्यासोबत शेअर करायचा मी प्रयत्न करेन. तर असेच कनेक्ट राहा. आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करते. तर आत्ता वाजले आहेत 3:30, 3-3:30च्या आसपास आणि मी थोडंसं चिल मारायला खूप दिवसांनी वरती टेरेसवरती आली आहे. तर पिल्लूचे पप्पा आले, त्यामुळे ते सांभाळतील. त्यांना सांगितलं आहे की पिल्लू जर का उठली तर तिला झोका देत राहा. तर आज खूप दिवसांनी आले आणि तुम्हाला दाखवते की आमच्या टेरेसवरती पप्पांनी खूप मस्त बाग लावलेली आहे. आता फुलं सकाळी ॲक्च्युली देवपूजेसाठी पप्पा काढून नेतात, त्यामुळे मग उद्या सकाळी तुम्हाला मी हे करीनच, दाखवीनच. पण आता मी तुम्हाला ती झाडं दाखवते. चलो मी आता खालती जाते, मग ते पिल्लू उठले का. तर जावई येणार म्हणून मम्मीने खास खव्याच्या वड्या करून ठेवल्या, ते तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली ह्या खव्याच्या वड्या आहेत ना, एकदम प्रॉपर होतात, पण ह्या वेळेला काय झालं की आमच्याकडून जास्त तूप टाकलं गेलं, त्यामुळे त्या प्रॉपर सेट होत नव्हत्या. तर त्या सेट करायला आम्ही फ्रीजमध्ये ह्या वड्याने त्यांना देऊन बघते कशा झाल्यात, विचारते. अहो, मम्मीनी खास केले तुमच्यासाठी. मस्त आहे. खव्याची वाजले आहेत 4:30 आणि आता पिल्लू उठले आणि आता मम्माचं काम संपलंय आणि आता डॅडांचं काम चालू झालेलं आहे. नाही 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 रडायचं. ओ डॅडी आले तर गप्पा मारते ती. हो. आणि असे उठल्या उठल्या मावशीचे लाड सुरू होतात. रडताना घ्यायचं नाही आणि ते झोपलेले असताना उठवायचं ना. तुला छान छान गोष्टी सांगणार, मग आपण झोपायचं. नाही झोपायचं, परत जायचं बागेत. बागेत जाऊया परत. हा, मग रात्री तुला मी परत गाडीवरनं घेऊन जाईन, आईस्क्रीम देईन. हा, आणि खरंच आई पण म्हणतात ना, सुंदर असतं. खरंच खूप सुंदर असतं. आणि या फिलिंग्ज आहेत ना मदरहूडवाल्या, खूपच बेस्ट फिलिंग आहेत इन द वर्ल्ड. सगळ्यामध्ये बेस्ट फिलिंग आहेत. आणि खरंच आता मला आठवतं आहे की माझ्या आईला माझ्याबद्दल किती प्रेम वाटत असेल, कारण का मी या बाळावर एवढं प्रेम करते, तर ऑफकोर्स तेवढंच प्रेम माझी आईही माझ्यावर करत असणार. शेवटी प्रत्येक आईला मूल कितीही मोठं झालं तरी ते छोटंच वाटतं आणि तिचे सगळे माइलस्टोन बघायला खूप भारी वाटतं. आत्ता ती सध्या खुशी व्हायला लागले एक साईडला, तर ते बघून इतका आनंद वाटतो ना, असं वाटतं ते कधी चालेल, कधी मी बोलीन तिच्यासोबत.
आणि खरंच म्हणतात ना, सर्वात आधी तुमचा विचार करते ती म्हणजे आईच. हा पिल्लूला घातलेला जो ड्रेस आहे तो पिल्लूच्या माऊनी घेतला होता आणि त्यासोबत हा एक शर्ट छोटासा आणि त्यावरती घालायला असं डंगरी टाईपच आहे. खालती स्कर्ट आहे ॲक्च्युली आणि म्हणजे वरती असं जॅकेट टाईप घेतलं आहे. खूप क्यूट आहे, छान आहे. आणि हा जो घातलाय आत्ता तो सुद्धा त्याच मावशीने घेतला होता. त्यानंतर अजून एक मावशीने खूप दिवस झाले कपडे ॲक्च्युली मला घालायचे होते, तिला पण काय वेळच नाही भेटला. पण म्हटलं आता थोडे एक एक ट्राय करूया आपण, रोज एक ट्राय करूया. आता हा ट्राय केला, उद्या दुसरा ट्राय करूया. तर हा दुसऱ्या मावशीने घेतला होता. हा पूर्ण सेट होता ह्याच्यामध्ये. हा एक टॉप, त्यानंतर हा एक फुल शर्ट आहे, त्यानंतर ही कॅप, हा नॅपकिन आणि हे 2 सॉक्स. खूप क्यूट छोटे छोटे मस्त आहेत एकदम. आणि हे ग्लोव्ज, लंगोट आणि एक पॅन्ट होती ॲक्च्युली, ती पॅन्ट काल घातली होती त्यामुळे ती धुवायला टाकले. आणि ही दुधाच्या बॉटलचं कवर. पण आमचं दुधाची बॉटल छोटी आहे, ते हे पुरत नाही. मग आता हे बघू आपण, लॉंग जर का मोठी वगैरे घेतली तर मग त्याला हे कवर घालून टाकीन. त्यानंतर हा माझ्या फ्रेंडने घेतला आहे, म्हणजे हिच्या माऊनीच घेतला आहे. फ्रेंडने घेतला. हा पण खूप सॉफ्ट आहे, छान आहे, मस्तच आहे. त्यानंतर हा माझ्या आत्याने म्हणजे पिल्लूच्या आत्या आजीने घेतला आहे. ही पण डंगरी खूप क्यूट आहे. आणि ॲक्च्युली कसं ती थंडीत जन्मले त्यामुळे जास्त करून असे कपडे घालणं चांगलं, त्यामुळे मी आता हे यूज करून टाकणार आहे तिला. आणि नंतर परत मग ते होणार पण नाही. हा जरा थोडा मोठा आहे त्यामुळे तिला 4-5 महिने तरी जाईल. त्यानंतर हा पिल्लूच्या पणजीने घेतलाय, म्हणजे माझ्या आजीने घेतलाय आणि पिल्लूच्या पणजीने घेतलाय. हा आपण खूप सॉफ्ट आहे, छान सॉफ्ट. हो, हे टोपडं आहे आणि ही पॅन्ट आहे. कुठे जाणं येणं होतच नाही त्यामुळे हे कपडे सगळे असेच पडून राहिलेत. आणि हा नॅपकिन. पिल्लूला ज्या बेल्ट घातलाय तो ज्या आजीने आणलाय, म्हणजे माझ्या काकीने आणलाय. खूपच सॉफ्ट आणि छान आहे ना पिल्लू. पिल्लूला खूप आवडलं आणि खूप छान दिसते पिल्लू आमच्या त्यामध्ये. मोस्टली आहे ना पिल्लूचं रुटीन सेट झालं, त्यामुळे ती ह्या टायमात थोडीशी झोप घेते. तिची झोप पूर्ण न झाल्यामुळे थोडीशी चिडचिड करत होती, त्यामुळे तिला मी इथे झोपवायचा प्रयत्न करत होते. जावई येणार म्हणून आज चिकनचा बेत आहे आणि चिकन शिजायला घातलेलं आहे. इथे बाकीची तयारी झाली आहे. आणि आज स्पेशल म्हणजे आज गव्हाच्या पिठाचं रोटी करणार आहे, त्यामुळे दही घालून हे पीठ थोडं मुरायला ठेवलं. आणि हल्ली काय होतंय, पिल्लूमुळे मला या गोष्टींमध्ये काही लक्ष देता येत नाही, त्यामुळे मम्मी आणि काकीनीच या गोष्टी सगळ्या बघितल्या. आणि पिल्लू पण आता जस्ट मी तिला मगाशी फिडिंग केलं, ती झोपली होती. आणि आता वाजले आहेत 6:45. आणि म्हटलं आमच्या लग्नाचे जे CD व्हिडिओज होते ते ॲक्च्युली आम्ही बघितलेच नव्हते आणि अजून अल्बमसुद्धा आला नाही. 1 वर्ष होऊन गेलं. आता बाळाच्या बारशातच होती पण अजून काही व्हिडिओ आलेले नाही आहेत. त्यामुळे जे काढले होते ना, जे रफ व्हिडिओज आहेत ते मी लॅपटॉपवर बघून घेते आणि ते तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर इथे आम्ही लग्नाचे व्हिडिओज बघून झाल्यावरती साधारण 8 वाजता इथे जेवायला बसलो. आणि गव्हाची रोटी इथे रेडी होती गरम आणि चिकन. पप्पा आणि ह्यांचं जेवण ऑलरेडी झालं होतं, त्यामुळे ते पिल्लूला खेळवत होते आणि मी इथे जेवण करते. त्यामुळे ॲक्च्युली व्हिडिओचा एंड नाही मला करता आला, म्हणून अशा प्रकारे करते. तर
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.